असं काय घडलं की हे देश हे एकमेकांच्या जीवावरती का उठले? जे काही इराणचे आणि अमेरिकेचे संबंध ताणले गेलेले आहेत ती आज तागायत दुरुस्त झालेले नाहीत. प्रतिकार करायचं झालं तर काय करावं लागेल? तर त्यांचे संपूर्ण एअरबेस त्यांनी उद्ध्वस्त करून टाकले आहेत. ते एअरबेस कुठं विखुरले गेलेले आहेत. कतारमध्ये आहे, दुबईमध्ये आहे, कुवेतमध्ये आहे, इराकमध्ये आहे. या ठिकाणची सर्व एअरबेस उद्ध्वस्त करून जेणेकरून अमेरिकनची लष्करी सामग्री असेल किंवा सैन्य असेल ते तिथं पोहोचणार नाही. आणि तुम्ही आमच्याशी लढत असाल तर आम्ही तुमचे मित्र राष्ट्रसुद्धा उद्ध्वस्त करून टाकू. अमेरिकेची 3 लढाऊ विमानं कुवेतमध्ये पाडली गेली, ती पण चुकीने. यामध्ये आपण समजू शकतो की त्यांची लष्करी समज किती असेल कुवेतची. जर आयातीलाच जर कुठेतरी अडथळा निर्माण झाला तर आपल्यालाही अडथळा हा 100% होणार आहे. आखाती देशांमध्ये सध्या जे काही सुरू आहे त्यामुळे संपूर्ण जगामध्ये चिंतेचं वातावरण पसरलेलं आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला इराण असेल, इस्रायल असेल, अमेरिका असेल यांच्यातला संघर्ष नेमका का उद्भवला, त्याच्या पाठीमागची कारणं नेमकी काय आहेत ते आपण आता एबीपी माझाच्या या वेब एक्सप्लेनरमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी विजय केसरकर आणि माझ्यासोबत आहे परशुराम पाटील. परशुराम सोबत याच्यासाठी या गप्पा मारायच्या आहेत कारण परशुराम यांनी सौदी अरेबियामध्ये जवळपास 7 ते 8 वर्ष घालवलेली आहेत आणि या संपूर्ण आखाती देशातील जे सगळे माहिती आहे ती संपूर्ण परशुराम यांना आहे. परशुराम, मला सांगा की या संपूर्ण जे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली याची धग नेमकी कुठून सुरू झाली? हा संघर्ष नेमका कुठून सुरू झाला? इस्रायल असेल, अमेरिका असेल आणि इराणमधला? मुळात बोलायचं झालं तर इराण असेल किंवा इस्रायल असेल किंवा अमेरिका असेल यांचा संघर्ष आहे तो का एका रात्रीत किंवा एका वर्षभरामध्ये किंवा एका महिन्यांमध्ये निर्माण झालेला नाही. जो संघर्ष आहे तो संघर्ष नाही म्हटलं तरी 1948 पासूनचा आहे. त्याचं कारण असं, अरब भूमीमध्ये इस्रायलची निर्मिती झाल्यानंतर मुळात इस्रायलला अरब राष्ट्रांनी विरोध केला होता. त्याचं कारण ज्यू आणि इस्लाम याचा संघर्ष जो आहे तो गेल्या 1400 वर्षांपासूनचा आहे. त्यामुळे ह्या संघर्षाची ठिणगी कुठेतरी अरब राष्ट्रांमध्ये पडली होती आणि ज्यूंना आपल्या भूमीमध्ये स्थान देऊ नये अशीच कुठेतरी भूमिका ही मुस्लिम राष्ट्रांची होती. मात्र त्यावेळी पहिल्यांदा इस्रायलला राष्ट्र म्हणून मान्यता देणाऱ्या ज्या देशांमध्ये पहिले 2 देश होते त्याच्यामध्ये एक होता इराण आणि दुसरा देश होता तुर्की. त्यामध्ये तुर्कीचा पहिला नंबर लागतो. मात्र त्यावेळी त्यांचा संघर्ष काही नव्हता. मग इराण आणि अमेरिकेमध्ये संघर्षाची ठिणगी कुठून पडली तर त्याला आपल्याला 1953चा संदर्भ थोडा पाहावा लागेल. त्यावेळी इराणमध्ये लोकशाही होती, लोकशाही पद्धतीने कारभार चालवला जात होता. मात्र अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर यांनी तिथलं सरकारच उलटवून टाकलं होतं. लोकशाही मार्गाने जे सरकार होतं तेच उलटवून टाकलं होतं आणि ते CIAच्या माध्यमातून उलटवून टाकलं होतं आणि तिथं पहलवींचं सरकार बसवलं होतं. राजा पहलवी शाह त्यांचा मुलगा आता जो अमेरिकेमध्ये निर्वासित आहे तो आता इकडे येऊ इच्छित आहे. कदाचित खामेनीची जागा घेईल का त्याचं उत्तर आपल्याला काही दिवसांमध्ये भेटेलच. मात्र तो संदर्भ त्या ठिकाणी आहे. मग असं काय घडलं की हे 3 देश हे एकमेकांच्या जीवावरती का उठले? तर थोडंसं आपल्याला त्यामध्ये जावं लागेल इस्लामिक क्रांतीमध्ये. इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली. त्या क्रांतीमध्ये तिथलं जे सरकार होतं ते उलटवून टाकण्यात आलं आणि आयातुल्ला खोमेनी यांनी एक इस्लामिक राष्ट्र स्थापन केलं. त्यामुळे पहलवींना देश सोडून परागंदा व्हावं लागलं देशामधूनच. आणि त्यानंतर वर्षभरामध्येच अमेरिकेचं जे दूतावास आहे इराणमधील त्या ठिकाणी जवळपास 444 दिवस 52 जणांना ओलीस ठेवण्यात आलं होतं. आणि त्यामुळे इतका संघर्ष झाला ना, त्यानंतर जे काही इराणचे आणि अमेरिकेचे संबंध ताणले गेलेले आहेत ती आज तागायत दुरुस्त झालेले नाहीत. नाही म्हटलं तरी 7 राष्ट्राध्यक्ष आतापर्यंत असे होऊन गेलेले आहेत ज्यांनी प्रत्यक्ष असेल अप्रत्यक्ष असेल अशा पद्धतीनं इराणसोबत संघर्ष केलेला आहे. आणि आता या संघर्षाची ही ठिणगी नव्यानं पडली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. पण आपण जर बघितलं तर इराणचे जे सगळे हल्ले झालेत जर बघितलं तर त्यांनी ते इस्रायलला बाजूला ठेवलं आणि सगळे दुबई असेल, कतार असेल या सगळ्या देशांवरती हल्ले करायला सुरुवात केली. त्याचं नेमकं कारण काय? इस्रायलला बाजूला ठेवलं आणि इतर देशांवरती इराणने हल्ले केले. 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक, अमेरिकेचे जे हितसंबंध आहेत ते आखाती राष्ट्रांमध्ये पसरले गेले आहेत. यामध्ये आखाती राष्ट्रांमध्ये UAE असेल, कुवेत असेल, बहरीन असेल, कतार असेल या ठिकाणी अमेरिकेचे एअरबेस आहेत. इतकेच नव्हे तर अनेक अमेरिकन पेट्रोकेमिकल कंपन्या या ठिकाणी कार्यरत आहेत. इतकंच नव्हे तर सौदी अरामको ही जी कंपनी आहे ही मूळची अमेरिकन कंपनी आहे. ती सुद्धा कंपनी ही आता सरकारी झाली आहे, सौदीची झाली आहे. तर
अमेरिकेनं ज्यावेळी इस्रायलच्या मदतीने हल्ला करायचं ठरवलं त्यावेळी एक गोष्ट निश्चित होती की त्यांचा ताकदीचाच हल्ला असणार आहे, त्यामुळे इराणला कुठून तरी प्रतिकार करावाच लागणार होता आणि आपलं नेतृत्व संपवलं जाईल याची इराणला अजिबातही शक्यता नव्हती. मात्र असं झालं असं की पहिल्या 24 तासांमध्येच नेतृत्व संपवलं गेलं. मात्र कळ कोणाची काढली आहे याची जाणीव खामेनींना अगदी गेल्या 4 दशकांपासून निश्चित होती. त्यामुळे त्यांनी दिसत असलं सर्वोच्च नेतेपद तर त्यांनी करताना विकेंद्रीकरण पूर्णपणे नेतृत्वाचं केलं होतं आणि त्याच्यामुळं नेतृत्व संपून जरी गेलं तर जे काही विकेंद्रीकरण झालेलं ते विकेंद्रीकरणाच्या माध्यमातून म्हणजे त्याला आपण मोझॅक डिफेन्स म्हणू त्या माध्यमातून इराणी लष्करानं अमेरिकेविरोधात प्रतिकार सुरू केला आहे. मग प्रतिकार करायचं झालं तर काय करावं लागेल तर त्यांचे संपूर्ण एअरबेस त्यांनी उद्ध्वस्त करून टाकले आहेत. ते एअरबेस कुठं विखुरले गेलेले आहेत. कतारमध्ये आहे, दुबईमध्ये आहे, कुवेतमध्ये आहे, इराकमध्ये आहे. या ठिकाणचे सर्व एअरबेस उद्ध्वस्त करून जेणेकरून अमेरिकनची लष्करी सामग्री असेल किंवा सैन्य असेल ते तिथं पोहोचणार नाही आणि तुम्ही आमच्याशी लढत असाल तर आम्ही तुमचे मित्र राष्ट्र सुद्धा उद्ध्वस्त करून टाकू. असाच हा संदेश त्यांनी म्हणजे दिलेला एक प्रकारे सगळी जी धोरणं आहेत एअरबेसला धक्का देऊन जी सगळी धोरणं आहेत ती खिळखिळी करण्याचा हा प्रयत्न होता. अगदी खिळखिळ करण्याचा प्रयत्न होता. तुमचं विजयराव बरोबर आहे. त्याचं कारण असं होतं की जर ह्या राष्ट्रांवरती हल्ला केला नसता तर ते एअरबेस अमेरिकेला सहजपणे वापरला असता. दुसरी गोष्ट डोनाल्ड ट्रम्प यांचे वैयक्तिक बिझनेस जे असतील ते दुबईमध्ये आहेत. हे दुबईतली ही जे काही दुबई असेल, कतार असेल, UAE असेल, कुवेत असेल ही राज्य आहेत. मात्र यांची जमीन यांचा समुद्र पूर्णपणे अमेरिकेच्या मालकीचा झालेला आहे. त्यामुळे कुठेतरी तुम्ही आम्हाला धक्का देणार असाल तर हे अरब राष्ट्र सुरक्षित राहणार नाहीत. त्यांचा आम्ही खात्मा करू. कारण ती कुठलीही एक सौदी सोडला तर हे देश शस्त्रसज्ज नाही आहेत. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे आधुनिक शस्त्र नाही आहेत. त्याच्यामुळं याचाच फायदा घेत इराणनं या देशांना टार्गेट करत एक प्रकारे अमेरिकेची रडार यंत्रणा असेल, एअरबेस असतील हे उद्ध्वस्त करून टाकलेले आणि या भीतीनेच मित्र राष्ट्र सुद्धा आता एअरबेस द्यायला अमेरिकेला नकार देत आहेत. आणि त्यातली पण धक्कादायक बाब काल अशी घडली की अमेरिकेची 3 लढाऊ विमानं कुवेतमध्ये पाडली गेली, ती पण चुकीने. यामध्ये आपण समजू शकतो की त्यांची लष्करी समज किती असेल कुवेतची. खरं तर आपण या ठिकाणी बघितलं तर जे इराणने त्यांचं नेतृत्व गमावल्यानंतर 24 तासात इतका कमबॅक केलेला आहे की तो खूप आश्चर्यकारक आहे. तो कशा पद्धतीने त्यांनी केलेला आहे असं वाटतंय. आपण मागाशीच बोललो की खामेनींनी जी सत्तेची विकेंद्रीकरण केलेलं आहे की आपल्याकडे एक म्हण आहे की राजा गेल्यानंतर राजाचं राज्य पडणार नाही. अगदी त्याच पद्धतीनं इराणची ही लष्करी रचना आहे असं म्हटलं तरी चालेल. जो काही खामेनींनी तर त्या ठिकाणी नरसंहार केला तो IRGCच्या माध्यमातून त्यांनी दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र मिलिटरीमध्ये त्यांनी जे काही अधिकार दिलेले आहेत कर्नलपासून जे आपण ह्याच्यापर्यंत म्हणू लष्कर प्रमुखांपर्यंत ते विभागले गेलेले आहेत आणि हे पेंटागॉन असेल किंवा ट्रम्प प्रशासन असेल त्यांना ते लक्षातही आलेलं नाहीये. त्यामुळं हे हल्ले कुठून होत आहेत त्यांना कळत नाहीये. खरं वस्तुस्थिती अशी आहे की ते कर्नल पण ते अधिकार देत आहेत हल्ला करण्यासाठी. आणि ज्या इराणचं लष्कर असं काय इस्रायलच्या तुलनेमध्ये मोठं आहे. खरं त्यांची नेव्ही किंवा इतर काही असेल म्हणजे लष्कर आहे पायदळ त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीने आहे. कारण नेव्ही त्यांची इतकी सक्षम नाही आहे. मात्र त्यांच्या ज्या मिसाईल आहेत त्यांनी त्या मिसाईल अशा पद्धतीने डेव्हलप केलेल्या त्यामध्ये इस्रायल प्रामुख्याने अमेरिकन एअरबेस आणि सर्व मुस्लिम राष्ट्र त्याच्यामध्ये कव्हर केली जातील अशा पद्धतीने ती विकसित केलेली आहेत. खरं तर अमेरिकेनं अनेक राष्ट्रांना युद्धामध्ये संपवलेलं आहे. अमेरिकेमधल्या लोकांचं नेमकं काय म्हणणं आहे त्याबद्दलचा नेमका काय अभ्यास आहे आणि आतापर्यंत अमेरिकेनं किती राष्ट्रांना अशा पद्धतीनं संपवले. मुळात बोलायचं झालं तर अमेरिकेची ही अर्थव्यवस्था मुळामध्ये शस्त्र खपवणं आणि युद्ध करणं याच्यावरतीच राहिली गेलेली आहे. हे कधीही कोणीही नाकारणार नाही. मात्र त्या युद्धांचा अमेरिकन अर्थव्यवस्थेवरती झालेला परिणाम यावरती स्वतः डोनाल्ड ट्रम्प बोललेले आहेत की किती दिवस आपण युद्ध करायचे, युद्धांमध्ये गुंतायचं का म्हणून मी टॅरिफ लावतोय वगैरे वगैरे म्हणायचे. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की गेल्या वर्षभरामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा पूर्णपणे जो काही निर्णय क्षमता आहे ती बदलून गेलेली दिसून येत आहे. त्याचं कारण एक असू शकतं म्हणजे इस्रायल. आता इस्रायल यामध्ये असण्याचं कारण म्हणजे इस्रायल एक ज्यू राष्ट्र आहे. मात्र अमेरिकन लॉबी जी आहे ती अमेरिकन लॉबी ही ज्यू मोनोपॉली आहे. तिथं ज्यूंची इतक्या पद्धतीने मोनोपॉली आहे. तेथील कंपन्या असतील, तंत्रज्ञान असतील, त्यांच्यावरती शेअर मार्केट असेल, याच्यावरती प्रभुत्व जे आहे ते फक्त आणि फक्त ज्यू लोकांचंच आहे. इतकंच नव्हे तर डोनाल्ड ट्रम्प यांची जावई जे आहेत जारेद कुशनर हे सुद्धा ज्यू आहेत आणि त्यांनी विवाह करताना डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीला
धर्मांतर करावं लावलं होतं आणि ज्यावेळी पहिल्यांदा सत्तेत आले त्यावेळी हेच जारेद कुशनर हे मिडल ईस्टचे त्यांचे सल्लागार झाले होते. त्यामुळे कुठेतरी याच लॉबीचा उपयोग करून इस्रायलने सातत्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती दबाव आणलाय म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. या युद्धात नेमकं इस्रायल असेल आणि अमेरिका असेल यांचं गणित नेमकं काय आहे आता? हे दिसतायत की लोकशाही तिथं नाही आहे वगैरे वगैरे. मुळात मात्र मुद्दे असे आहेत की नेत्यानहू असतील किंवा ट्रम्प असतील हे दोघेही एक प्रकारे अघोषित हुकुमशाह आहेत. म्हणजे त्यांना जे वाटतं तेच करत असतात. त्यासाठी त्यांनी कुठलेही संकेत म्हणजे पाळलेले नाही आहेत. युद्धांचा तर त्यांनी म्हणजे वॉर क्राईम जो म्हणतो तो सातत्याने नेत्यानहू यांच्याकडून झालेला आहे. त्यांच्यावरती सातत्याने आरोप झालेले आहेत. मात्र सद्यस्थितीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये अण्वस्त्र निर्मिती त्यांनी करू नये असाच दबाव अमेरिकेचा आणि इस्रायलचा इराणवरती आहे. मात्र नागरी सेवेसाठी ते अण्वस्त्र निर्मिती करू शकतात. मात्र 2015 आपण जर थोडे गेलो तर त्या ठिकाणी कॉम्प्रेहेन्सिव्ह ऍक्ट केला होता बराक ओबामा यांनी. त्याला GOPT असं म्हटलं जातं. त्या करारान्वये त्यांनी इराणला मुख्य मार्गामध्ये आणण्याचं काम करणं झालं होतं आणि त्यांनी स्पष्टमध्ये सांगितलं होतं की आम्ही कुठल्याही प्रकारची अण्वस्त्र निर्मिती करत नाहीये. मात्र तोच करार जो आहे तो पहिल्यांदा डोनाल्ड ट्रम्प यांनी रद्द केला आणि सातत्याने एकच सांगण्याचा प्रयत्न केला जातो की त्यांनी अण्वस्त्र निर्मिती करतीये. मात्र हे कुठेही आजवर सिद्ध झालेलं नाहीये. जो काही कार्यक्रम आहे युरेनियम संवर्धनचा तर तो आम्ही रोखू, मात्र आम्ही क्षेपणास्त्रांची माहिती देणार नाही ही अट सातत्याने अणुकरार घालताना इराणकडून देण्यात आलेली आहे. स्वतःच्या शस्त्रांची माहिती कुठलाही सार्वभौम देश देऊ शकत नाही. मात्र हे अमेरिकेनं सातत्याने इराणला हे तुम्ही सांगा असं म्हटलेलं आहे. त्यामुळे असा कुठलाही देश सांगू शकत नाही आणि या एकाच अटींवरती 2 वेळा चर्चेची सुरुवात झाल्यानंतर युद्धाचा प्रसंग आला. हा एक भाग झाला आणि दुसरा भाग असा आहे की अमेरिकन जी अर्थव्यवस्था आहे ही पेट्रोकेमिकल कंपन्यांवरती शस्त्रनिर्मितीवरती पोहोचली गेलेली आहे. त्यामुळे कुठेतरी आता जगभरातले जे नैसर्गिक साधनसंपत्तीने जे नैसर्गिक साधनसंपत्तीने जे विपुल आहेत असे देश टार्गेट करण्यास सुरुवात केलेली आहे. अगदी महिनाभरापूर्वी त्यांनी व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना घरातून उचलून अमेरिकेमध्ये आणले, तिथे खटला चालू केलाय आणि आता दुसऱ्याच महिन्यामध्ये त्यांना इराण ताब्यात घ्यायचा. इराणमध्ये प्रचंड गॅस आहे. इराणमधलं 90% तेल हे चायना एकटं खरेदी करतोय. त्यामुळे कुठेतरी हे आखाती राष्ट्रांवरती दबाव टाकून तिथे आपलं वर्चस्व प्रस्थापित करून पुन्हा एकदा ट्रम्प जगाला आपल्या मुठीमध्ये घेऊ पाहतायत. हे एक प्रकारे तिसऱ्या महायुद्धाची नांदी आहे का असं सुद्धा म्हणायला वाव आहे. खरं तर या सगळ्या परिस्थितीचा, ह्या सगळ्या आत्ताच्या वातावरणाचा भारतावर नेमका काय परिणाम होईल असं वाटतं? अगदी महत्वाचा प्रश्न विचारलात. महत्वाचं म्हणजे भारतानं आजपर्यंत कधीही कुठल्या प्रकारे युद्धखोरीची भाषा आजवर केलेली नाही. देश स्वातंत्र्य झाल्यापासून एक पाकिस्तानचा अपवाद वगळला तर आणि चीनचा अपवाद वगळला. मात्र भारताचा लागणारं जे पेट्रोल असेल, डिझेल असेल, आपण थोडक्यात म्हणू की खनिज तेल आहे ते आपण आखाती देशांकडून आयात करतो. अर्थात आम्हाला गेल्या 4 वर्षांपासून रशियाकडून स्वस्तामध्ये तेल मिळालं होतं. मात्र त्याच्यावरती सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी कुठेतरी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपल्याला तिकडून तेल कमी करावं लागलं आहे. मात्र तो येण्याचा मार्ग आहे तो आहे होर्मुझची सामुद्रध्वनी. तो अगदी 33 किलोमीटरचा परिसर आहे. आपण म्हणू की अवघ्या कोल्हापूर ते सांगली अंतरावडी ती एक चिंचोळी जागा आहे. त्या पट्ट्यामध्ये ओमान, UAE आणि इराण येतो. तर या पट्ट्यामधून जगाची 85% जी खनिज वाहतूक आहे त्या माध्यमातून होते. मग तिथून गॅस असेल, पेट्रोल असेल, डिझेल, मात्र ते इराणने आता बंद केलेलं आहे. त्या ठिकाणी जर पेट्रोल वाहतूक करणारे जहाज आले, टँकर आले तर आम्ही उद्ध्वस्त करू असाच इशारा या इराण लष्कराकडून देण्यात आलेला आहे. याचा परिणाम असा झाला आहे की ती वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. भारताचा जो पेट्रोल साठा आहे तो काही दिवसांचाच आहे हे आपल्या लक्षात घ्यावं लागेल. जर युद्ध लांबलं गेलं तर निश्चित आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. एक प्रकारे आपण रशियाकडून तेल घ्यायचं की नाही या कात्रीमध्ये सापडलो आहोत. दुसरीकडून तेलाचा मार्ग बंद पडतोय. अशा स्थितीत आपल्यावरती परिणाम हा नक्कीच होणार आहे. काल दुपारीच सौदी अरामकोच्या ऑइल रिफायनरीवरती हल्ला झाल्यानंतर खनिज तेलांच्या किमती थेट $90 गेलेल्या आहेत. तज्ज्ञ असं म्हणतात की ही जर सामुद्रध्वनी काही महिन्यांसाठी बंद राहिली तर हेच पेट्रोल डिझेलचे भाव प्रति बॅरल हे $150 घरापर्यंत जाऊ शकतात आणि तिथपर्यंत जर गेले तर आपल्याकडे पेट्रोल दरवाढ ही अटळ होणार आहे आणि आपली पूर्ण अर्थव्यवस्था ही
पेट्रोल डिझेल आणि गॅसवरती अवलंबून आहे. यामध्ये आपण काय सामर्थ्यवान नाहीत की जे आपण निर्मिती करू शकतो. आपल्याला ते आयातच करावं लागतं आणि जर आयातीला जर कुठेतरी अडथळा निर्माण झाला तर आपल्यालाही अडथळा हा 100% होणार आहे. आणि यामध्ये फक्त आपल्यालाच धक्का निर्माण होणार आहे काय असं नाही आहे. त्यामध्ये चीन बाधित होणार आहे, जपान बाधित होणार आहे, युरोपियन राष्ट्रसुद्धा बाधित होणार आहे. त्याचं कारण गॅस जी वाहतूक आहे त्याच समुद्रध्वनीतून होत असते. तर आपण बघितले की गेल्या 4 ते 5 दिवसांपासून अमेरिका, इस्रायल, इराण यांच्यामध्ये आणि संपूर्ण आखाती राष्ट्रांमध्ये जे काही युद्ध चालू आहे आणि त्याचे परिणाम हे नेमके जगावर कशा पद्धतीने होणार, भारतावरती नेमका याचा काय परिणाम होणार, हे अतिशय सोप्या भाषेमध्ये परशुराम पाटील यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.